प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। माननीय खासदार विशालदादा पाटील तासगाव कवठेमंका विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माननीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित असलेले आघाडीचे देशाचे नेते मान्य नामदार मान्य नामदार एक मिनिट शांतता। मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय पवार साहेब, आमदार अरुणांना लाड, आमदार सुमनताई वहिनी, भारतजी पाटणकर, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे उमेदवार, माननीय रोहित दादा, सर्व मंचावरील मान्यवर, ह्या आबांच्या कुटुंबावर प्रेम करणारे, पवार साहेबांवर प्रेम करणारे ह्या ठिकाणी असंख्य बंधू भगिनी मित्र, तुमची अपेक्षा स्वाभाविक आहे की आज भाषण जोरदार झालं पाहिजे आणि आता विभूते साहेबांनी सांगितलं की 2020 त्यांनी खेळलेली आहे, अजून तांत्रिक मुद्दे भरपूर पवार साहेब मांडतील, पण मी तुम्हाला आज जरा वेगळ्या पद्धतीने विनंती करणार आहे। माझे वडील वारले तेव्हा मी अवघ्या 25 वर्षाचा होतो आणि 25 वर्षाच्या वयात आपल्यावरून कर्ता पुरुष, आपल्या सर्व कामाची पुढची जबाबदारी घेणारा व्यक्ती, आमच्यावर असलेली सावली ही 25व्या वर्षी गेल्यावर काय वेदना झाल्या ते माझं मला माहित। आणि अशा परिस्थितीत काही लोक आपल्या मदतीला येतात आणि काही लोक त्यावेळेला संधी साधून आपला तरुणपणातच वध करायचा प्रयत्न करतात। आता मी 25 वर्षाचा होतो, आज रोहित दादा 25 वर्षाचे आहेत आणि त्यांचे वडील जाऊन आज जवळजवळ 9 वर्ष झाले। वयाचे 15-16 वर्षी वडिलाचा आधार गमावल्यावर त्यांच्या मनात, त्यांच्या आयुष्यात काय अडचणी आल्या असतील ह्या आपण फक्त विचार करू शकतो। आपल्याला माहित नाही, ह्या परिस्थितीत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येतात, कोण चांगलं सांगते, कोण वाईट सांगते, कोण चांगला सल्ला देते, कोण फसवायला सल्ला देते। लोकांच्या अपेक्षा असतात, दिसताना दिसतोय पण कवळं मन आणि ह्या परिस्थितीत तुम्ही विचार करा की ही सगळी जबाबदारी फक्त तुमच्या एका मतदारसंघाची, एका तालुक्याची नाही। आबा आपले आहेत, आपल्याला वाटत होतो आपल्या तासगाव तालुक्याचे आबा, तासगाव कवठेमंका मतदारसंघाचे आबा, पण आबा तुमच्या पुरते मर्यादित नव्हते, फक्त तुमच्या गोरगरिबांच्या कामासाठी आबा राबत नव्हते। आम्ही अडचणीत असताना, वसंतदादा कुटुंब अडचणीत असताना सुद्धा आबा पळून यायचे। राज्यात वसंतदादांना मानणारा, पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गापर्यंत आबांनी आपलं काम पोहोचवलं, प्रेम पोहोचवलं, आधार दिला। महाराष्ट्रभर अशी लोक आहेत ज्यांना आबांचा आधार होता आणि आबा वारल्यानंतर त्यांच्यावर डोंगर कोसळत होता। त्यांची अपेक्षा ह्या रोहित दादाकडनं होती, अवघ्या 15-16 वर्षाच्या पोराकडनं। 9 वर्ष रोहित दादा आमदार नाही, खासदार नाही, साधा नगरसेवक नाही, पण 9 वर्षात त्यांनी महाराष्ट्रात, फक्त तासगावात नव्हे महाराष्ट्रात स्वतःचा एक वेगळा नावलौकिक कमवला। हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे, हे विसरून चालणार। आज तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढ्या तरुण वयात ह्या व्यक्तीला एवढी मॅच्युरिटी आलेली आहे, एवढी परिपक्वता आलेली आहे, ह्याला सांभाळून घ्यायची जबाबदारी आज तुम्हा आमची आलेली आहे। निवडणूक काय सत्तेसाठी लढवत नाही, तुम्हालाही माहिती आहे जो समोर निवडणूक आपल्या विरुद्ध लढवतोय त्याला सत्तेशिवाय जगता येत नाही। सत्तेचं एवढं हवस आहे की मी मागच्या वेळेस सांगितलं की स्वतःच्या पोराला सुद्धा बाजूला सारून माणूस पुढे आहे।
त्यांना सत्ता द्यायची असेल तर आपण ग्रामपंचायतीची त्यांना देऊया. आवी काका, तुम्हाला विनंती आहे की पुन्हा काय तुम्ही आता ग्रामपंचायत लढवू नका. तुमच्या बंधूंना तिथं सरपंच पदाची संधी द्यावी. पण ह्या विधानसभेत आर आबांचा मुलगा त्या ठिकाणी गेला पाहिजे. आबांची आठवण ही त्या विधानसभेत बसून महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदाराला झाली पाहिजे की आबांसारखा पोरगा कसा काम करतो, कसा बोलतो, कसा लक्षवेधी मांडतो हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. आणि म्हणून ह्या रोहित दादाच्या मागे तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे. खूप राजकारण चाललंय. बाहेरच्या मतदारसंघातली मतदार आणून इथं नोंदणी करून मतदान न्यायचा प्रयत्न चाललाय. आपण जास्त ताकद लावली पाहिजे. इथं घासून काय निवडणूक करायची नाही, ठासून निकाल लागला पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही काम करा. रोहित दादाला, सुमन वहिनी, तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांभाळलं. हा 9 वर्षाचा काळ तुमच्यासाठी सुद्धा किती अवघड गेला हे आम्ही फक्त विचार करू शकतो. पण तुम्ही एक शिवाजी महाराजासारखा पुत्र जन्माला दिलेला आहे आणि हा पुत्र रोहित दादाच्या रूपात हा या महाराष्ट्राला पुरोगामी विचाराला, पवार साहेबांचा वारसा, वसंतदादांचा वारसा हा महाराष्ट्राला पुढे चालवण्याची जबाबदारी रोहित दादावर आहे. आणि म्हणून रोहित दादाला तुम्ही सगळ्यांनी आपला पोरगा म्हणून, आपल्या घरचा म्हणून, आपला भाऊ म्हणून तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. चिन्ह आपलं गोठवलेलं आहे. आपल्याला नवीन चिन्ह आहे. कधी कधी आपणही कन्फ्युज होतो. लोकांनी गोंधळून जाऊ नये. तुम्हाला गोंधळात घालण्यासाठी माणसं पक्ष बदलून बदलून उमेदवारी घेतात. ह्या ठिकाणी पवार साहेबांनी तुतारी वाजवणारा माणूस आपल्या समोर केलेला आहे. त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून रोहित दादांना प्रचंड मताने निवडून द्या, एवढी तुम्हाला ह्या ठिकाणी विनंती करतो. आणि आपली